पैसे भेटायचे, गावातल्याले 1.25 लाख भेटायचे. आता ते 2 लाख पर्यंत आपण त्याच्यात यश प्राप्त झालेलं आहे. त्यावेळेस आपण रायगडला उपोषणाला बसलो, नंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. बैठकीत आपण ते आंदोलन तिथं थांबवलं होतं. पण माझं असं मत आहे, खीर करावं लागते, मग त्याला घोटा लागतं, मग पेढा करावं काय, दही करावं काय, तिच्यातलं साय काढावं काय, या अडचणी आहे, लक्षात घ्या. आणि 2दा मला वाटते मुख्यमंत्र्यांना आपल्याला तिकडे बोलावलं, आपण जाणं झालं नाही आणि आपल्याला जाणं उचितही वाटलं नाही. आता एक गोष्ट सरकारची थोडी बरी अशी आहे का 22 सचिव आणि ते मंत्री असल्याशिवाय आपल्या मिटिंगला अर्थ उरत नाही. चर्चेतून मार्ग निघू शकतं. जसं मागच्या वेळेस आपण अन्नत्याग आंदोलन केलं, त्याच्यातून 2 प्रश्न आपले सुटले. एक काय प्रश्न सुटला का दिव्यांगाचे 1000 रुपये वाढले, 6000 मागितले तरी 1000 वाढले का नाही वाढले. दुसरं, जे गावात घरकुल भेटत होतं ते घरकुल 1.25 लाखाचं होतं, ते 2 लाखाचं केलं. आणि शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर भेटायचं, पैसे भेटायचे, गावातल्याले 1.25 लाख भेटायचे. आता ते 2 लाख पर्यंत आपण त्याच्यात यश प्राप्त झालेलं आहे. त्यावेळेस आपण रायगडला उपोषणाला बसलो, नंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. बैठकीत आपण ते आंदोलन तिथं थांबवलं होतं. पण माझं असं मत आहे, आपल्याला आंदोलन थांबवायचं नाही जेथपर्यंत निर्णय आपल्या बाजूचा होत नाही. निर्णय आपल्या बाजूचा झाल्याशिवाय त्यातला एकही माणूस घरी जाणार नाही. आणि जर वेळ पडली रक्त वाहण्याचं तर ते आम्ही वाहिल्याशिवाय राहणार नाही. सरकारची तयारी जसं आमच्या छातड्यात गोळ्या मारायची तर ते आम्ही निमूटपणे सहन करू. बरोबर आहे का नाही. आता आपण आपला पक्का आहे का जेथपर्यंत सोयीचा निर्णय नाही तोपर्यंत माघार नाही. बरोबर आहे का नाही. आता इथं आपण ठाम असलो पाहिजे. ही आंदोलनाची भाषा बरोबर. आणि मग तहात हारताना काय काय काळजी घेतल्या पाहिजे हे फार महत्वाचं आहे. आम्ही सगळेजण प्रमुख नेते मंडळी, क्षीरसागरजी आहे, नवलेजी आहे, राजूजी शेट्टी आहे, आमचे वामनरावजी चटप आहे, तुपकरजी आहे, आमचे जानकर साहेब आहे, इकडे आमचे गुरुजी आहे, कराडे गुरुजी आहे आणि सगळे जिल्हा प्रमुख सुद्धा प्रहारचे. त्यांनी खूप मेहनत घेतली बिचाऱ्यांनी. काही अपंग तर बापरे त्यांनाच माहीत. म्हणजे अपंगाची संख्या नाही म्हटलं तर 5-7 हजार इथं आहे, 10 हजारापर्यंत. आता त्यांचा आग्रह, आमचा आग्रह होता का तुम्ही नागपूरला बैठक घ्या. आम्ही नागपूरच्या कलेक्टर ऑफिसमध्ये येतो, तिथं बैठक घ्या. ते म्हणतात 22 सचिव बोलावं लागत, 22 मंत्री बोलावं लागत आणि इथं ते मीटिंग घ्यावं लागेल. आणि त्यांचं म्हणणं आहे का तुम्हीच जर तिकडे आले तर चर्चा करा, चर्चेतून तुम्हाला निर्णय नाही पटला तर तुमचं आंदोलन चालू ठेवा. पहिले ऐका रे, नाही काय लावलं पायाड्या, तुला काय समजतं द्यायचं येड्या. किती मिटिंगा घेतल्या त्या, काय टप्पर ग्रामपंचायतीची नाही गेली चाललं आपलं. नाही ऐकून घे, मी पूर्ण ऐकल्यावर प्रतिक्रिया दे ना. अजून पोरकीत दाखवली नाही, पसंत नाही. अबे पाहून घ्या पहिले पाहून घ्या. निर्णय तुमच्या मतावरच होईल. माझं काय, त्यांचं मत आहे का तुम्ही तिकडे मुंबईला आणि मग त्याची एक भीती आपल्याला आहे. आता या सगळ्या याच्या संदर्भात सरकार आतापर्यंत एकदा चर्चेला तयार झालं, तिथं आपण गेलो नाही. बरोबर का नाही. आपण गेलो काय, मागं बोलावलं 28ला 10:30 वाजता त्यांनी आपल्याला बोलावलं होतं. आपलं काही जाणं म्हणजे आपलं जाणं उचित नव्हतं, कारण त्या दिवशी मोर्चा सुरू झालाय आणि मोर्चा सोडून आपण जाणं काही बरोबर वाटलं नाही. आता नवीन काही आंदोलनात ट्रेड आला का मंत्र्यांनी इथं यावं, चर्चा करावी, निर्णय घ्यावा. हे SR नो मध्ये होती. ही गुंतागुंतीची आहे. आपले प्रश्न जातीचे आहे का, आपले प्रश्न आहे कोणता शेतकरी घेतला पाहिजे, कसा घेतला पाहिजे, कोणता सुटला पाहिजे, किती माफ केलं पाहिजे. मग तिथं तो सेट काय आपले कोणते ट्रॅक्टरवाला आहे, तुमचं गाई म्हशीचं कर्ज घेतलं आहे, तुमचे काय म्हणते क्रॉप लोन घेतलेलं आहे, मागचे काही कर्ज माफ झाले नाही, माफ केले पण ते जे पैसेच खात्यावर आले नाही, ते प्रोत्साहन निधी 50,000 अजून बऱ्याच लोकांना भेटला नाही. हे सगळ्या गोष्टी मला वाटते चर्चेशिवाय याच्यातून मार्ग निघू शकत नाही. हे तर बरोबर आहे ना.
चर्चेशिवाय निघते काय? कारण काय होतंय का साधा आपण दिव्यांगाचे मुद्दे अलग, मेंढपाळाचे मुद्दे अलग, शेतकऱ्याचे मुद्दे अलग, मच्छीमाराचे मुद्दे अलग, ग्रामपंचायत कर्मचारी आहे, डाटा एंट्री ऑपरेटर आहे, तिकडे तुमचा अधिक कोण आहे बाबा शेतमजूर आहे. या सगळ्या याच्यावर आपण आमने सामने बसल्याशिवाय चर्चा करा. आपण मार्ग सांगू शकतो. आता मग आम्हाला गिरीश महाजन म्हणे का पैसे नाही आम्ही कसे पैसे म्हटलं तू GR काढ मार्च मध्ये माफ कर चालते ना आम्हाला. GR काढला आता लेखी बरोबर आहे का नाही? पैसे तू त्या बँकेवाल्याला हमी देऊन दे का हम पैसे दे रहे मार्च में बरोबर का नाही? म्हणजे 10,000 आता खात्यात टाकून दे आपल्याला भेटणारच नाही बँकेतच जमा होणार आहे आणि त्याची गॅरंटी सरकारनं घ्यावं. म्हणजे तुले पैसेच नाही तुमच्याजवळ लईच भिकारचोट झाले तुम्ही तर ठीक आहे बरोबर का नाही? आता हे तिथं बसल्याशिवाय चर्चा होईल का? आता अळलं कुठे घोडं आपलं जायचं का तेले इथं बोलावं? मग आता माझं असं मत आहे ते इकडे यायला तयार नाही आपण इथंच थांबू. जय रामकृष्ण. ऐका मित्रांनो, यार ऐक जरा राजा होय.